नमस्कार मित्रांनो, आज सेन्सेक्स मध्ये जबरदस्त सेलिंग आहे. त्याचबरोबर पाठीमागच्या 4 ट्रेडिंग सेशन मध्ये सेन्सेक्स मध्ये तब्बल 1600 अंकांचा सेल ऑफ आहे. यामुळे जवळपास 9 लाख कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन वाईप आउट झालंय. मित्रांनो, असं मार्केटमध्ये काय घडत आहे पाठीमागच्या 2 ते 3 ट्रेडिंग सेशन पासून, ज्यामुळे इंडियन इक्विटी मार्केटमध्ये जोरदार सेलिंगला सुरुवात झाली आहे. मित्रांनो, 2026 ची सुरुवात होऊन अजून 8 दिवस देखील झालेले नाहीत. मित्रांनो, इन्व्हेस्टरच्या पायाखालची माती अक्षरशः सरकत असल्याला दिसून येते. मित्रांनो, हा जो सेल ऑफ आहे हा खरंच मोठ्या एका प्रॉफिट बुकिंगची सुरुवात आहे. हा फक्त जिओपॉलिटिकल रिस्क मुळे होतंय का अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या काही घोषणा केलेत, जे काही टॅरिफ्स लावायचं ते अनाउन्समेंट करत आहेत, यामुळे मार्केट पडत आहे. हे मी आज तुम्हाला डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे समजावून सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. त्याचबरोबर मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा, व्हिडिओला देखील लाईक करा. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील ट्रेडिंगच्या संदर्भात, इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्सच्या संदर्भात, तर कमेंट्स करून देखील ते प्रश्न तुम्ही काय करू शकता, विचारू शकता. बघा मित्रांनो, मार्केटमध्ये जो सध्या सेल ऑफ सुरू आहे, या सेल ऑफला स्पॉन्सर करण्याचं काम मार्केटमधले हेवी वेट स्टॉक करत आहेत. त्यामध्ये मेनली जर बघायचं झालं तर एचडीएफसी बँक आणि रिलायन्सच्या स्टॉकचं योगदान खूप जास्त आहे. पण आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघायचं झालं तर हा सेल ऑफ खूप मोठ्या प्रमाणात एक्सटेंडेड होताना दिसून आला आहे. यामुळे जवळपास 9 लाख कोटी रुपयांचं मार्केट कॅपिटलायझेशन वाईप आउट झालं आहे. सेन्सेक्स देखील 26,000च्या, निफ्टी देखील 26,000च्या खाली क्लोज होताना दिसून आलाय. मित्रांनो, ह्या घसरणीच्या पाठीमागे 6 प्रमुख कारण आहेत. हे मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगतो. मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती जोरदार टॅरिफ्स लावायची घोषणा केली आहे, किंवा तशी ते घोषणा करू शकतात. जवळपास 500% टॅरिफ्स वाढू शकतात. त्याचबरोबर रशियाकडून आपण जे तेल खरेदी करतोय त्या संदर्भात देखील अमेरिका नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्याचमुळे मित्रांनो, येणाऱ्या दिवसांमध्ये मे बी अशा मोठ्या अनाउन्समेंटची जर घोषणा झाली तर डेफिनेटली मार्केटमध्ये अजून अनिश्चितता वाढेल आणि त्यामुळे हे सेलिंग एक्सटेंड होण्याची रिस्क या ठिकाणी बनत आहे. त्याचमुळे मार्केटमधले स्मार्ट प्लेयर काय करत आहेत, या ठिकाणी पोझिशन हलक्या करत असलेले दिसून येतील. त्याचबरोबर हेवी वेट स्टॉकचा जर विचार केला तर एचडीएफसी बँक, रिलायन्स सारख्या स्टॉकमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर कडून मोठ्या प्रमाणात सेलिंग करण्यात आलं आणि याचमुळे निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये सेल ऑफ दिसून आला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर ह्या ज्या मेन कंपन्या आहेत, हेवी वेट स्टॉक आहेत, त्यांच्या फंडामेंटल्स पेक्षा पण टेक्निकल प्रेशर जो आहे तो टेक्निकली, चार्टिकली येताना दिसून आलाय. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम जो आहे नवीन वर्षामध्ये सुरू झाला तो म्हणजे व्हेनेझुएलाचा. मित्रांनो, त्या ठिकाणी एक जिओपॉलिटिकल रिस्क तयार होताना दिसून आले, कारण तिथल्या राष्ट्राध्यक्षांना डायरेक्ट कैद करण्यात आलं, कोर्टात हजर करण्यात आलं. आणि मेन उद्देश जो आहे अमेरिकेचा, हा त्या ठिकाणी असणारा तेलांचा साठा आहे, तेलावर मिळवायचं वर्चस्वाची ही लढाई आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. या अगोदर देखील अमेरिकेने इराकवर जो हल्ला केला होता यासाठीच केला होता. खरं तर त्यांना तिथलं अण्वस्त्र उद्ध्वस्त करायची नव्हती, तर तिथला तेल साठा ताब्यात घ्यायचा होता. आज व्हेनेझुएला सारखा देश आहे, ज्या देशाकडे सगळ्यात जास्त तेलाचा रिझर्व आहे. त्याचबरोबर त्या देशातल्या असलेल्या तेलाच्या रिझर्ववरती कसा डल्ला मारता येईल यासाठी अमेरिका प्रयत्नशील होतं आणि त्यांनी काहीतरी कारण पुढे करून व्हेनेझुएलावरती अटॅक केला, तेलावर ताबा मिळवलेला आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, ही लढाई जी आहे ना, ही एनर्जीवरच्या वर्चस्वाची लढाई सुरू आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ह्या एनर्जीच्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये मात्र तुमच्या आणि माझ्यासारखा इन्व्हेस्टर जो आहे तो अक्षरशः होरपळून निघत आहे. 9 लाख कोटी रुपयांचं व्हॅल्युएशन एका दिवसात डाऊन होणं नॉट अ जोक, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, आज मार्केटमध्ये जे सेलिंग आलं, ह्या सेलिंगच्या पाठीमागं ग्लोबल मार्केट देखील असल्याचं बोललं जात आहे. एशियन मार्केटमध्ये देखील सेलिंग आहे, जपानच्या मार्केटमध्ये देखील सेलिंग आहे. त्याचबरोबर रशियाच्या मार्केटमध्ये सेलिंग येताना दिसून आलं. युएस मार्केट, युरोपियन मार्केटमधलं कामकाज देखील मिश्र स्वरूपाचं आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, येणाऱ्या दिवसात अमेरिकेतील जॉब रिपोर्ट्स कशा पद्धतीने येत आहेत, त्याचबरोबर तिथल्या फेडरल रिझर्व्ह बँकेची काय भूमिका असेल, ट्रेड वॉर असेल, जिओपॉलिटिकलच्या संदर्भात, यामुळे सगळ्या मार्केटमध्ये अनिश्चितता तयार झाली आणि त्याचमुळे मार्केटमध्ये जे आहे ती सेलिंग येताना तुम्हाला दिसून आलं. दुसरा अजून एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, फंडामेंटली मुद्दा आहे, ज्यामुळे मार्केटमधल्या पोझिशन हलक्या होताना दिसून आल्या. FY26चा सेकंड हाफ जो आहे यामध्ये ग्रोथमध्ये स्लोडाऊन होण्याची रिस्क आहे असं बोललं जात आहे. FY25चा जीडीपी जो आहे हा ठीक जरी असला तरी सेकंड हाफ मध्ये स्लोडाऊन होण्याची रिस्क आहे.
US टॅरिफ्समुळे एक्सपोर्टवर परिणाम होईल, सरकारी केपेक्सवर देखील परिणाम होईल आणि केपेक्स कमी होईल आणि याचमुळे बाजार जो आहे तो थोडा क्वायशियस होतोय असं बोललं जातंय. मित्रांनो, टेक्निकली जर बघायचं झालं तर मार्केटचा ट्रेंड सध्या एकदम स्पष्ट असा क्लिअर नाहीये. मार्केटच्या ज्या महत्वाच्या लेवल्स होत्या या लेवलला मार्केटमध्ये आज सेलिंग येताना जे आहे ते दिसून आले. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघायचं झालं तर काही स्टॉक होते, विशेषतः मेटल सेक्टरमधले स्टॉक, या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात सेलिंग दिसून आलं. काही मेटल स्टॉक जवळपास 5 ते 6% क्रॅश झाला. त्यातल्या त्यात जर बघायचं झालं तर ह्या मेटल स्टॉकमध्ये ऑलमोस्ट जे 10-15 स्टॉक आहेत, त्या सर्व स्टॉकमध्ये अग्रेसिव्ह स्वरूपाचं प्रॉफिट बुकिंग जे आहे ते येताना दिसून आले. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, कारण पाठीमागच्या काही दिवसापासून मेटल स्टॉक मधली रॅली जी आहे ती खूप जोरदार आली. त्या ठिकाणी त्याचं व्हॅल्युएशन थोडं एक्सपेन्सिव्ह होतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे हे व्हॅल्युएशन थोडं आयडियल लेवलला आणण्यासाठी देखील या ठिकाणी मेटल स्टॉकमध्ये सेलिंग येताना दिसून आलंय. त्याचबरोबर कमॉडिटीचा जर विचार केला, ग्लोबल असू द्या किंवा MCX वरती, तर निकेल असेल, कॉपर असेल, सिल्वर असेल, गोल्ड असेल, या सर्वांमध्ये थोडाफार वीकनेस जो आहे तो येताना दिसून आलाय. त्याचबरोबर मगाजे मी सांगितलं तुम्हाला, HDFC बँक मार्केटमध्ये सेलिंग क्रिएट करण्यामध्ये अग्रेसिव्ह आहे. विशेषतः 8 जानेवारीचा जर विचार केला तर आज परत HDFC बँकेमध्ये सेलिंग येताना दिसून आले. या स्टॉकमध्ये देखील पाठीमागच्या 4 ट्रेडिंग सेशनला जवळपास 4% सेलिंग आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. या बँकेचा निकाल 17 जानेवारीला येणार आहे. जानेवारीला येणारा निकाल कशा पद्धतीचा आहे, तो जर स्ट्रॉंग असेल तर एक चांगली गोष्ट होऊ शकते, पण जर रिझल्ट जर खराब आला क्वार्टरली तर मात्र अजून तुम्हाला प्रेशर जे आहे ते येताना दिसून येऊ शकतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसापासून जी कमॉडिटीमध्ये खूप मोठी रॅली सुरू आहे, याचा सर्वात मोठा बेनिफिशरीज कोण होता तर सिल्वर होता. आणि आज MCX वर जर बघायचं झालं तर सिल्वरमध्ये जवळपास 10,000 रुपयांचा कट आलेला तुम्हाला दिसून येतो. जवळपास 3% सिल्वर आज ढासळले. मित्रांनो, डिसेंबर महिन्यात जसा सुरू झाला तसं सिल्वर मधली व्होलॅटिलिटी नेक्स्ट लेवलला जाऊन पोहोचले. एका दिवसामध्ये सिल्वर 7%, 8%, 10% पडतंय. त्याच दिवशी सिल्वरमध्ये 5 ते 6%ची रिकव्हरी देखील येताना दिसून आले. म्हणजे हे असेट क्लास आता त्याचा खरा रंग जो आहे तो दाखवायला सुरू केलाय. अजून एक महत्वाचा मुद्दा किंवा अशी एक माहिती समोर येते मित्रांनो, इंडस्ट्रियल डिमांड जी आहे ती सिल्वरची थोडी कमी होते. इंडस्ट्रियल डिमांड जर कमी झाली तर डेफिनेटली मित्रांनो, सप्लाय आणि डिमांड मध्ये जो खूप मोठा मिसमॅच आहे हा कमी होण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर सप्लाय जो आहे तो थोडाफार वाढतोय असं देखील बोललं जाते. त्याचबरोबर रिसायकलिंग वाढल्यामुळे देखील सप्लाय वाढेल सिल्वरचा आणि त्यानंतर सिल्वरमध्ये थोडंफार करेक्शन येईल असं सध्या बोललं जातंय. मित्रांनो, बघा कसं राहतं ते सांगतो तुम्हाला. मार्केटमध्ये तुम्हाला वेल्थ क्रिएट करायचं असेल तर मार्केटमध्ये अशा पॅनिक सिच्युएशन येणार आहेत. मार्केटमध्ये टॅरिफ्स वॉर पाठीमागच्या 1 वर्षापासून सुरू आहे. अजून पण राष्ट्राध्यक्ष जोपर्यंत अमेरिकेचे आहेत तोपर्यंत ते सुरूच राहील. अमेरिकेचं अधूनमधून सातत्यानं एखाद्या देशावरती आक्रमण करणं, तिथलं तेल साठे ताब्यात घेणं, ह्या गोष्टी नॉर्मली होत जातात. पण मित्रांनो, तुमच्यासोबत जर एक चांगला ॲडवायझर असेल, चांगलं ॲलोकेशन तुम्ही मार्केटमध्ये केलं असेल तर त्या ठिकाणी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटमधून देखील चांगली वेल्थ क्रिएट करता येऊ शकते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं असेल, चाइल्ड एज्युकेशनचं प्लॅनिंग करायचं असेल, त्यासाठी तुम्ही ऑलरेडी SIP वगैरे सुरू केले असतील तर मित्रांनो, ह्या SIP अशा निगेटिव्ह न्यूजच्या पार्श्वभूमीवर ब्रेक करू नका, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण मार्केटमध्ये निगेटिव्ह न्यूज येणार आहेत, पॉझिटिव्ह न्यूज येणार आहेत. पॉझिटिव्ह न्यूज आल्या म्हणून अमाऊंट इन्व्हेस्टमेंटची पण जास्त वाढवू नका. निगेटिव्ह न्यूज आहेत म्हणून मार्केटमधला पैसा देखील काढून घेऊ नका. मार्केटकडे निष्पक्षपणे बघत राहा, मार्केटमध्ये कंटिन्यू इन्व्हेस्टमेंट करत राहा. लॉंग टर्ममध्ये जर वेल्थ क्रिएट करायची असेल, तुम्हाला इन्फ्लेशनला बीट करायचं असेल तर त्यासाठी मित्रांनो, इक्विटी मार्केट हे वन ऑफ द बेस्ट मार्केट आहे. या मार्केटमध्ये कंटिन्यू बेसिसवर इन्व्हेस्टमेंट करत राहा. मित्रांनो, तुम्हाला स्टॉक मार्केट शिकायचं असेल, इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, या संदर्भात आमच्या टीमचं तुम्हाला जर मार्गदर्शन लागत असेल तर नक्की दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. धन्यवाद.